श्रोते हो नमस्कार. महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या नेत्रदान या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष नेत्रतज्ञ डॉक्टर संतोष भिडे यांचा संदेश. श्रोते हो नमस्कार. दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा पंधरवडा भारतामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी तर्फे नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आजचा हा रेडिओचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहोत. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला 2 तज्ज्ञ डॉक्टर लाभलेले आहेत. मला खात्री आहे की आपल्याला ह्या 2 तज्ज्ञ डॉक्टरांच्यामुळे नेत्रदानाविषयी ज्या काही आपल्यामध्ये गैरसमजुती असतील किंवा जे काही गैरसमज असतील ते पूर्णपणे दूर होऊन सर्वजण नेत्रदानासाठी तयार होतील. धन्यवाद. डॉक्टर विवेक मोतेवार हे कोषाध्यक्ष आहेत महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे आणि डॉक्टर सुजाता जोशी पाटोदेकर या देखील नेत्रतज्ञ आजच्या कार्यक्रमात सहभागी आहेत आणि दोघांशी आपण बातचीत करणार आहोत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर मोतेवार सर, जर आपण अंधत्वाचा जर विचार केला तर भारतामध्ये आणि एकंदर अंधत्वाचं प्रमाण किती आहे आणि त्याच्या मागची काही कारण काय सांगाल? जगभरात साधारणतः 4.5 कोटी अंध व्यक्ती आहेत. त्यातले एकट्या भारतातच 2 कोटी अंध रुग्ण आहेत. म्हणजे साधारणतः 40% आसपास अंध व्यक्ती एकट्या भारत देशात आहे. यात महत्वाची कारणे म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे होणारे अंधत्व, तसेच मार लागल्यामुळे किंवा कुपोषणामुळे येणारे अंधत्व यांचा सुद्धा समावेश होतो. बुबुळाच्या आजारामध्ये देखील 50 लाखपेक्षा जास्त रुग्ण अंध आहेत. बुबुळाच्या आजार होण्याची महत्वाची कारणे म्हणजे डोळ्याला मार लागणे, कधी आपल्या ग्रामीण भागात शेतात उसाचे पान लागून बऱ्याच जणांना बुबुळावर जखमा होतात, कुणाला फटाक्याच्या मारामुळे सुद्धा बुबुळावर जखमा होतात व त्यामुळे बुबुळाचं अंधत्व येऊ शकते. यानंतर डॉक्टर जोशी मॅडम आपल्यासाठी प्रश्न आहे. नेत्रदान या विषयावर बोलतोय तर नेत्रदान केल्यामुळे कोणत्या प्रकारच्या अंधांना दृष्टी मिळू शकते याबद्दल काय सांगाल? बरेचदा जनमानसामध्ये असा समज असतो की पूर्ण डोळा बसवला जातो नेत्ररोपण म्हणजे, तर तसं नसतं. आताच मोतेवार सरांनी सांगितल्याप्रमाणे अंधत्वाची खूप कारणं आहेत. पैकी आपल्या बुबुळाच्या, काळ्या बुबुळाच्या समोर एक पारदर्शक पडदा असतो ज्याला पारपटल किंवा कॉर्निया असं इंग्लिश मध्ये म्हणतात. जेव्हा हे पारपटल काही कारणाने गढूळ होतं किंवा पांढरं पडतं, अपारदर्शक होतं, अशा रुग्णांना नेत्ररोपणाने फायदा होतो. हा पांढरा भाग काढून टाकून नेत्रदानाद्वारे मिळालेल्या डोळ्यातला स्वच्छ पारपटल त्या ठिकाणी रोपण केलं जातं आणि अशा रुग्णांना फायदा होतो नेत्रदानाचा. भारतापुरतं बोलायचं झालं तर जवळजवळ 1.25 लाख अंध असे आहेत की ज्यांना नेत्ररोपणाची गरज आहे आणि पण तेवढं नेत्रदान आपल्याकडे दुर्दैवाने होत नाही. त्यामुळेच हे असे जनजागरणपर कार्यक्रम घ्यावे लागतात. डॉक्टर मोतेवार सर, लहान मुलांचा आता विषय निघाला म्हणजे लहान मुलांमध्ये पण अंधत्वाचं प्रमाण आहे. काय कारण आहेत महत्वाची? लहान मुलामध्ये अंधत्व होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बुबुळाचे आजार. साधारणतः 25% अंध व्यक्ती केवळ बुबुळाच्या आजारामुळे अंध व्यक्ती आहेत. हे लहान मुलामध्ये प्रमाणात सांगतो मी तुम्हाला. त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे कुपोषण, अजीवनसत्वाचा अभाव, काही व्हायरल इन्फेक्शन होणे, अशा रुग्णांना बुबुळाचा आजार होऊन बुबुळ पांढरे पडते व त्यांना बुबुळामुळे अंधत्व येतं. आपल्या ग्रामीण भारतात डोळ्यात चुना जाणे किंवा एखादी पेन्सिल लागणे, पेन लागणे हे सुद्धा बुबुळाच्या अंधत्वाचे महत्वाचे कारण आहेत. व अशा रुग्णावर वेळीच उपचार झाल्यास आपण त्यांना परत दृष्टी देऊ शकतो. जर बाकीच्या आजाराच्या अंधत्वामुळे मध्ये व बुबुळाच्या आजाराच्या अंधत्वामध्ये मुख्य फरक म्हणजे बाकीचे आजार काही त्यांना टाके देऊन, औषधी उपचाराने किंवा काही आर्टिफिशियल लेन्स टाकून उपचार करू शकतो. पण बुबुळाच्या आजाराचा उपचार म्हणजे बुबुळ प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो आणि जे बुबुळ आपल्याला नेत्रदान व्हावं लागतं. म्हणून हे नेत्रदानाचं महत्व जनमानसात पसरणे आवश्यक आहे. डॉक्टर जोशी मॅडम, नेत्रदान आणि नेत्ररोपण ही जी प्रक्रिया आहे ही कशी केली जाते हे आपल्या सगळ्या सर्वसामान्य श्रोत्यांना काय सांगाल? हो, कारण याबद्दल संपूर्ण अज्ञान असं आहे लोकांमध्ये, एक प्रकारची भीती आहे. नेत्रदानामध्ये
नेत्रपेढीला जेव्हा आपण संपर्क साधतो त्यावेळेला तिथली तज्ञ माणसं, डॉक्टर्स त्यांच्या आयुधांसहित तुमच्या घरी येतात किंवा जिथे मृतदेह ठेवलेला असेल त्या ठिकाणी येतात आणि अतिशय सुबक रीतीने कुठेही चेहऱ्याची विद्रुपता होऊ न देता तो संपूर्ण डोळा काढून घेतला जातो. नेत्रगोल जो पापण्यांच्या पाठीमागचा असतो भाग, पापण्यांना हात लावला जात नाही, हे खूप सांगणं महत्वाचं आहे. कारण लोकांच्या मनात भीती असते की आपल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा नंतर विद्रूप होईल. तर नेत्रदान करताना तज्ञ टीम येते, स्वतःची पूर्ण दक्षता बाळगून, कारण जंतू संसर्ग होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. अत्यंत व्यवस्थित रीतीने पापण्यांच्या पाठीमागचा फक्त नेत्रगोल जो साधारण लिंबाच्या आकाराचा असतो तो अलगद काढून घेतला जातो आणि व्यवस्थित त्यांच्या बाटल्यांमध्ये ठेवला जातो आणि पापण्या पुन्हा पूर्ववत शिवून टाकल्या जातात की जेणेकरून चेहरा पूर्वीसारखा शांत झोपल्यासारखा दिसेल. हे नेत्रगोल जे प्राप्त होतात ते ताबडतोब नेत्रपेढीकडे नेले जातात आणि तिथे ते प्रिझर्वेटिव्ह मध्ये आणि रेफ्रिजरेशन मध्ये ठेवावे लागतात आणि त्याच्यावर 24 तासाच्या आत शस्त्रक्रिया करावी लागते. नेत्ररोपण या शस्त्रक्रियेचं वैशिष्ट्य हे आहे की कोणताही माणूस कुणालाही आपला नेत्रदान करू शकतो. तुम्ही ऐकलं असेल की किडनीचं जर रोपण करायचं झालं तर ती मॅच व्हावी लागते. लिव्हरचं जर रोपण करायचं झालं यकृताचं तर ते सुद्धा तर अजून कठीण असतं की ते मॅच व्हावं लागतं, नातेवाईकांनीच द्यावं लागतं. तसं नेत्रदानाच्या बद्दल नाहीये. हा खूप मोठा फायदा आहे याच्यामध्ये, कारण आपलं जे डोळ्याचं पारपटल असतं त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या नसतात. त्या नसल्यामुळे आपण कोणालाही कुठलीही व्यक्ती हे नेत्रदान करू शकते आणि ती जी पारपटलाची स्वच्छ जी चकती आहे ती काढून घेतली जाते आणि ज्यांच्या डोळ्यामध्ये फूल पडलेलं आहे, पांढरा डाग पडलेला आहे बुबुळावर, तो डागाचा भाग काढून घेऊन तिथे ही स्वच्छ चकती व्यवस्थितरित्या टाके मारून शिवली जाते. ह्याला म्हणतात नेत्ररोपण शस्त्रक्रिया. डॉक्टर मोतेवार सर, म्हणजे नेत्रदान हे मृत्यूनंतरच होतं, तर याचं प्रमाण किती आहे? किती लोक करतात? भारतात नेत्रदानाचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. भारतात साधारणतः 1 कोटी लोक दरवर्षी मृत्यू पावतात. त्यापैकी अंदाजे फक्त 20 ते 25 हजार लोक नेत्रदान करतात. म्हणजे साधारणतः 40 ते 50 हजार नेत्र आपणास दान स्वरूपात मिळतात. त्यातील नेत्ररोपणायोग्य साधारणतः 25,000 डोळे असतात व अंदाजे 25,000 लोकांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया आपण नेत्ररोपण करतो. आपला जो बॅकलॉग आहे तो भरपूर आहे. साधारणतः आपण वर्षाला कमीत कमी 1 लाख नेत्ररोपण शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे आणि सध्याच्या घडीला आपण केवळ 25,000 नेत्र शस्त्रक्रिया वर्षाकाठी करतो. त्यामुळे ही स्पीड वाढवणे आवश्यक आहे व हे जोपर्यंत जनजागृती होणार नाही त्याशिवाय हे शक्य होणार नाही. जोशी मॅडम, हे हो. अत्यल्प असण्याचं काय कारण आहे, काय सांगाल? जागरूकतेचा अभाव हे तर कारण आहेच, पण मग काय होतं, आजकाल जागरूकतेसाठी फॉर्म भरून घेतले जातात बघा, की लहान लहान मुले सांगतात मी नेत्रदानाचा फॉर्म भरला. कुठल्या अशा एखाद्या समारोहामध्ये एकदम 100, 200, 300 फॉर्म भरून घेतले जातात. तर लोकांच्या मनात समज असा निर्माण होतो की जेव्हा एखादी मृत व्यक्ती अंतिम समय जवळ येतो की मी नेत्रदानाचा फॉर्म भरलेला नाही, मी नेत्रदान करू शकेन का? तर हे मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की फॉर्म जरी भरलेला नसला मृत व्यक्तीने तरी सुद्धा त्याने जर मरते वेळेस इच्छा व्यक्त केली की मला नेत्रदान करायचं आहे आणि ती इच्छा जर त्याने त्याच्या जवळच्या नातलगांजवळ बोलून दाखवली तर केवळ 2 नातलगांची सही आम्ही घेतो त्या फॉर्मवर. नेत्रदान करण्यापूर्वी जवळच्या 2 नातलगांची सही आवश्यक असते. फॉर्म तुम्ही भरलाय की नाही हे बघण्याला फारसं महत्व नाहीये. ही एक खूप महत्वाची गोष्ट ही सगळ्यांनी लक्षात ठेवावी की तुम्ही अंतिम समयी सुद्धा जर इच्छा व्यक्त केली तर तुमचं नेत्रदान होऊ शकतं. दुसरं म्हणजे नेमकं काय करावं हे लोकांना कळत नाही. त्याच्यामुळे कुठे संपर्क साधायचा त्याच्याविषयीचं अज्ञान असतं. एक गैरसमज असतात की आपल्या हे धर्माच्या विरुद्ध आहे की काय. तुम्हाला मला सांगायला आवडेल की श्रीलंका हा इतका छोटा देश आहे आपल्या मानाने, पण तिथल्या धार्मिक रूढी अशा काही आहेत की तिथे जवळजवळ प्रत्येक जण मरणोत्तर नेत्रदान करतो आणि आज जगाच्या असंख्य देशांना श्रीलंकेसारखा छोटासा देश नेत्र पुरवतो नेत्ररोपणासाठी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतात सुद्धा तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त नेत्रदान होतं, ते तिथल्या धार्मिक परंपरांमुळे. आणि आणखीन एक जो गैरसमज आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा विद्रूप होईल, तर तसं काहीही होत नाही. अत्यंत व्यवस्थित रीतीने हे नेत्रदान डॉक्टर ही क्रिया पार पाडतात.
तर हे सगळे गैरसमज दूर करून ही मरणोत्तर नेत्रदान हे अत्यंत महत्वाचं काम आहे, हे जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल आणि मरणानंतर तुम्ही जवळच्या नेत्रपेढीशी किंवा तुमचे जे सरकारी रुग्णालय आहे तिथे जर संपर्क साधला तर तुम्हाला हे नेत्रदानाची क्रिया पार पाडता येईल. डॉक्टर मोतेवार सर, नेत्रदान कुणाला करता येतं त्यापासून ते कुणाला करता येत नाही, असं ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला समजावून सांगा ना प्लीज. मृत्यूनंतर साधारणतः 6 तासात नेत्रदान आवश्यक आहे. नेत्रदान जवळपास सगळेच जण करू शकतात. वयाची काही बंधन नाही. 1 वर्षाचं बाळ सुद्धा नेत्रदान करू शकतं. 100 वर्षाचा वृद्ध मनुष्य सुद्धा नेत्रदान करू शकतो. ज्यांचं बुबुळ चांगलं आहे असे अंध व्यक्ती सुद्धा मरणोत्तर नेत्रदान करू शकतात. ज्या रुग्णांना साखरेचा आजार किंवा डायबिटीस आहे, उच्च रक्तदाब आहे, असे व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात. ज्यांची काही डोळ्याची शस्त्रक्रिया झाली, उदाहरणासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, असे व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात. फक्त संसर्गजन्य आजार ज्यांना आहे, उदाहरणार्थ एड्स, ज्याला आपण HIV म्हणतो, किंवा हेपॅटिस B किंवा C प्रकारचा कावीळ असतो, तो या रुग्णांचा यांना संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो दुसऱ्या व्यक्तीला पसरू शकतो, म्हणून या रुग्णांचं नेत्रदान घेतलं जात नाही. तसेच मेंदूचा, मानेचा किंवा चेहऱ्याचा काही कॅन्सर असेल तर अशा व्यक्ती सुद्धा नेत्रदान होत नाही. तर हे फार तुरळक कारण आहेत नेत्रदान न होण्याचे. इच्छा असेल तर बाकी सर्वांचं नेत्रदान होऊ शकतं, ते समाजाला उपयोगी पडू शकतं. डॉक्टर जोशी मॅडम, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी म्हणजे नेत्रदानापूर्वी काय काळजी घ्यावी? जितक्या लवकरात लवकर नेत्र काढले जातात तेवढं त्याचे नेत्ररोपणाचे रिझल्ट हे चांगले येतात. जास्तीत जास्त 6 तासाच्या आत आपल्याला हे नेत्रदान घडवून आणावं लागतं. त्याच्यामुळे जितक्या लवकर तुम्ही नेत्रपेढीशी किंवा जवळच्या जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधाल तेवढ्या लवकर नेत्रदान हे केलं जाईल. खबरदारी अशी घ्यायची की मृतदेह जिथे ठेवलेला आहे त्या ठिकाणी जर वर पंखा चालू असेल तर तो बंद करावा, कारण बुबुळं ही कोरडी जर पडली तर ती खराब होऊ शकतात. त्याचा ओलावा टिकला पाहिजे. त्यासाठी तुम्ही एक ओल्या कपड्याची पट्टी मृत चेहऱ्यावर झाकू शकता. पंखा बंद करा. त्याच्यानंतर डेथ सर्टिफिकेट तयार ठेवा, कारण मृत्यू कशामुळे झाला आहे, जसं आता मोतेवार सरांनी सांगितलं की संसर्गजन्य आजारामुळे विशेषतः आणि काही प्रकारचे ल्युकेमिया वगैरे सारखे जे कॅन्सर आहेत, तर अशा रुग्णांचं फक्त नेत्रदान आपल्याला घेता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मृत्यूचं प्रमाणपत्र सुद्धा तयार ठेवलं पाहिजे. आणि मृतदेहाचा जो डोक्याकडचा भाग आहे तो थोडासा उंच ठेवला तर सोपंही जातं नेत्रदान करायला. आणि लवकरात लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मृत व्यक्तीने जरी फॉर्म भरलेला नसेल तरी काहीही बिघडत नाही. 2 नातेवाईकांनी सह्या करायच्या. डॉक्टर मोतेवार, कोविडच्या रुग्णाच्या बद्दल नेत्रदान होऊ शकतं का, याबद्दल काय सांगाल? कोविड हा एक संसर्गजन्य आजार आहे. केवळ कोविड मुळेच जर माणसाचा मृत्यू झाला असेल तर त्याला नेत्रदान करता येत नाही. परंतु कोविड होऊन गेलेला असेल, साधारणतः आता जवळपास 30% 40% लोकांना कोविड होऊन गेलेला आहे, पण त्यांचा मृत्यू नंतर दुसऱ्या कारणामुळे झाला असेल तर ते लोक नक्कीच नेत्रदान करू शकतात. त्यानंतर डॉक्टर जोशी मॅडम, आपल्याला नेत्रपेढी म्हणजे त्याचं स्वरूप कसं असतं, संपर्क कसा करायचा, याबद्दल काय सांगाल आपल्या श्रोत्यांना? खरं तर नेत्रपेढी ही म्हणजे मृत व्यक्ती म्हणजे आय डोनर आणि रिसिपियंट याच्या मधला खूप महत्वाचा दुवा आहे. ते एक प्रकारचं नेटवर्किंगच असतं आणि त्या ठिकाणी नेत्रदान स्वीकारणे, त्याच्यानंतर ज्याला आवश्यकता आहे त्याला नेत्र पुरवणे आणि पूर्ण नोंदी की त्यांच्याकडे नोंदी असतात की कोणाकोणाला याची गरज आहे. कारण जेव्हा आपल्याला नेत्रगोल मिळतात त्याच्यानंतर 24 तासाच्या आत ती शस्त्रक्रिया व्हावी लागते. तर त्याच्यामुळे जर तुमच्याकडे यादी तयार असेल रिसिपियंटची, म्हणजे ज्याला नेत्ररोपण ज्याला करायचं आहे त्यांची जर यादी तयार असेल तर तुम्हाला ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर संपन्न करता येते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर मोतेवार सर, नेत्रदानासंदर्भातला एक महत्वाचा सल्ला एक काय द्याल? श्रोते हो, नेत्रदान हेच एक सर्वश्रेष्ठ दान आहे. जीवन असताना पुण्य करण्याचे बरेच मार्ग आहेत, पण मृत्यूनंतरही जर पुण्य कमवायचं असेल तर तुम्ही हे अवयवदान किंवा नेत्रदान करू शकतात. मृत्यूनंतरही जरी तुम्हाला दृष्टीरूपी जग बघायचे असेल तर तुम्हाला नेत्रदान करण्याने ती गोष्ट साध्य होऊ शकते. यालाच आपण सोप्या भाषेत सांगायचे असल्यास मरावे परी दृष्टीरूपी जगावे असे म्हणतात. अजून एक उक्ती आहे, जीते जीते रक्तदान और जाते जाते अवयवदान. म्हणून मी सर्वांना आपणाला आवाहन करतो की मरणोत्तर नेत्रदान करा आणि आपल्या डोळ्याच्या साह्याने दुसऱ्या एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी किंवा जग पाहण्याचा चान्स द्या. नेत्रदान हे प्रत्येकाने अवश्य करावं, कारण ती अतिशय सोपी पद्धत आहे. आणि जरी समजा नेत्र रोपण होऊ शकलं नाही तरी पण तुमचे डोळे हे वाया जात नाही. ते संशोधनासाठी वापरले जातात.
किंवा जंतू संसर्गाने ज्यांचा डोळा खूप खराब झाला आहे तो डोळा वाचवण्यासाठी तुमचा डोळा कामाला येऊ शकतो. त्याच्यामुळे नेत्रदान हे अवश्य करावं. कर्तव्याचे भान, माणुसकीची शान, करावे सर्वांनी मरणोत्तर नेत्रदान.